मिल्क चार्जर कधीपासून वापरताय? 3 वर्ष झाले असतील. 3 वर्ष झाले? हा. बापरे. पण मग कधी बंद पडलं होतं मध्ये काही? रेग्युलर वापरत असताना मध्येच तुम्हाला मिळालं नाही? हम्म. मग काय केलं तुम्ही? चाललं एक 2 बकेट वापरले दुसरे काय? पण त्याचा रिझल्ट आला नाही काही. डेअरी गोल्ड होती पावडराची ती पण अशीच. त्यांनी सांगितलं होती आपल्या दुकानवाले दुसऱ्या हा दुकानाला त्यानेच वैजापूरवाल्यानेच. सांगितलं पण ते- वापरा म्हणे आपल्याकडे अवेलेबल नाही हे वापरून बघा तोपर्यंत. मग तुम्ही किती 2 बादल्या साडले बाहेरच्या दुसऱ्या? हा दुसऱ्या 2 चालले. बरं त्याचा मग? काही रिझल्ट नव्हता त्याचा काहीच. अरे मग रिझल्ट त्याला सांगायचं ना, मला रिझल्ट नाही याचा, मग आम्हाला मिल्क चार्जर दे परत. त्याच्याकडे गेलोच नाही परत आहे मग. बोललो सांगितलं मग स्टॉकच नाही शिल्लक नाही. अच्छा. मिल्क चार्जर म्हणे हे हे पावडर मध्ये आलंय म्हणे. बापरे किती powder. असं बोलले? हो किती पावडर आणली म्हणे आणि एक असं बघाय ना म्हणे बगर आहे हा. ती पावडर आहे म्हणे. आता दोन्ही मी दिसायला सारखंच होतं का? नाही वेगळं होतं म्हणजे ते अजून बी त्याचं सॅम्पल ठेवलेलं आहे मी. बाबू. मिल्क चार्जर त्यांनी दिलं होतं, हा त्यांनी दुसऱ्या कंपनीत दिलं. हा त्याने दुसऱ्या कंपनी आणि किती वर्ष मिल्क चार्जर तुम्हाला ते? 2 वर्ष वापर. 2 वर्ष तेच देत होते हम्म. रेग्युलर. हा 3 महिने याच्यामध्ये गेले तुमचे? हा बापरे. 1 महिन्यामध्ये बंद झाला. काय काय? हा 1 महिन्यात बंद झालं. बरं. त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात मी काय केलं 15 दिवसात मग बघितलं हा. काय काय नाही त्याला विचारलं तिला जाऊन विचारलं काय असं होईल का ते म्हणजे तेच आहे पण पावडर मध्ये आले. समजा ज्यावेळेस तुम्ही बदल केला तर मग काय परत गायांमध्ये काय काय बदल झाले परत बंद केल्यावर? बंद केल्यावर मग हे दुसरं चालू केल्यावर आम्हाला वाटलं लग्न होतं आमच्या घरी. म्हणलं मिळतील result, मिळतील चारा पाणी result. कमी करता करता दूध कमी निघायला लागला असं. अच्छा, म्हणजे तुमचं लक्ष नाही म्हणून कमी आलं असं वाटलं तुम्हाला? मग काय चेंज करणार होतो हा तर दूध कमी झालं म्हणून. बा मिल्क चार्जर सारखंच आहे पण त्याचा काही दोष नाही, पण दोष गाईचा आहे आपल्या. नंतर जी गाय चेंज करायची मन विचार हा. होता तीच गाय आज दूध जास्त देते. मग परत मिल्क चार्जर आणलं परत आणलं मग जी गाय चेंज करायची तिचा काय बदल झाला? ती दूध वाढलं. किती वाढलं? खाणं वाढलं 3-4 लिटरने वाढलेली आहे. 150 रुपये फरक पडला भाऊ. ही जर गोष्ट आमच्या भागात घडली ना पुढे नाशिक नगर तर शेतकरी लगेच कंप्लेंट करणार ऑफिसला, तुमचा डिस्ट्रीब्युटर असं बोलतोय, तो म्हणतो दुसरं काहीतरी घ्या, हे आपलंच आहे का? लगेच विचारणार. तुम्हाला जर असं कोणी भेटलं, काही आमचे डिस्ट्रीब्युटर कधी पैशाच्या लोभापोटी जास्त नफा मिळावा म्हणून दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीचं आमच्या नावाखाली खपवायचा प्रयत्न करता. अशा वेळी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? जागृत राहिलं पाहिजे. शेवटी एक लक्षात ठेवा, डुप्लिकेट विकणारे जगामध्ये जोपर्यंत टिकणारे, जोपर्यंत डुप्लिकेट घेणारे. समजा तुम्ही कंपनी बदलली की नाही, पण तुम्ही गुडविल कोणचं वापरत्या? जुन्या कंपनीचं नाव, गुडविल बरोबर, प्रतिष्ठा जुन्या कंपनीची, आणि प्रोडक्ट मात्र भलत्या कंपनीची येते. असं का बरं करता येईल लोक? एकच वेळेस त्यांनी आमच्याकडे. ग्राहक बी नवीन शोधावे ना.